हॅलो स्टुडंट्स, मीराज मॅथ्स कॉर्नर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघत आहोत वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती याचा पेपर. त्याच्यामधले आपण गणित आणि बुद्धिमत्ताचे काही प्रश्न बघत आहोत. तर प्रश्न काय आहे बघा. 6 व्यक्ती पी क्यू आर एस टी आणि यू हे वर्तुळाकार टेबलाभोवती एकमेकांच्या समोरासमोर बसलेले आहेत. पी हा क्यूच्या समोर बसलेला आहे. आता बघा, एक वर्तुळाकार टेबल आहे म्हणजे आपण असा हा वर्तुळ काढला. आता काय आहेत की व्यक्ती समोरासमोर बसलेले आहेत, पण कंडिशन कुठून दिली आहे इथून बघा. पी हा क्यूच्या समोर बसलेला आहे म्हणजे जर पी इथं बसलेला असेल तर त्याचा एक्झॅक्ट समोर कोण बसलेला आहे? क्यू बसलेला आहे. ठीक आहे. क्यू हा टीच्या उजव्या बाजूस पहिला, म्हणजे क्यू हा कुठे बसलेला आहे? टीच्या उजव्या बाजूस. म्हणजे टीची उजवी बाजू कुठे येणार आहे? इथं. टी जर इथं बसलेला असेल तर त्याची उजव्या बाजूला कोण आहे? क्यू असा दिलेला आहे. आणि आरच्या डाव्या बाजूस पाहिलं पहिला बसलेला आहे कोण? तर क्यू. क्यू हा कुठं बसलेला आहे? आरच्या डाव्या बाजूस. म्हणजे जर आर इथं बसला तर आरची डावी बाजू ही, म्हणजे क्यू हा टीच्या उजव्या बाजूला आणि आरच्या डाव्या बाजूला बसलेला आहे. ठीक आहे. पी हा यू च्या डाव्या बाजूस बसलेला आहे. पी हा कुणाच्या डाव्या बाजूस बसलेला आहे? यूच्या डाव्या बाजूस. म्हणजे डावी बाजू जर इथं यू काढला तर यूची डावी बाजू, यूच्या डाव्या बाजूला पी येतो आणि यसच्या उजव्या बाजूस बसलेला आहे कोण? तर पी. पी हा यशच्या उजव्या बाजूस बसलेला आहे. ठीक आहे. म्हणजे तर ह्याचा संबंध लावला तर कसा येईल? हा याच्या एक्झॅक्ट अपोजिट येईल आणि हा ह्याच्या एक्झॅक्ट अपोजिट येईल. तर काय विचारले बघा. टी आणि पीच्या मध्ये कोण बसलेला आहे? टी आणि पीच्या मध्ये कोण बसलेला आहे? अर्थातच यू बसलेला आहे. अजून एकदा बघूयात आपण. आपण लिहिलेली कंडिशन ही एक्झॅक्ट बरोबर आहे का? पी हा क्यूच्या समोर बसलेला आहे. एक्झॅक्ट पी हा क्यूच्या समोर बसलेला आहे. क्यू हा टीच्या उजव्या बाजूस बसलेला आहे. क्यू हा काय केलंय? टी इथं बसलेला आहे ह्या साईडला तोंड करून. ठीक आहे. म्हणजे त्याची उजवी बाजू ही इथं क्यू बसलेला आहे आणि क्यू हाच आरच्या डाव्या बाजूला बसलेला आहे. ठीक आहे. क्यू हा टीच्या उजव्या बाजूस आणि आरच्या डाव्या बाजूस पहिला बसलेला आहे. पी हा यूच्या डाव्या बाजूस बसलेला आहे. पी कुठे बसला आहे? यूच्या डाव्या बाजूला. म्हणजे यूची डावी बाजू झाली ही. नंतर यसच्या उजव्या बाजूस बसलेला आहे कोण? तर पी. म्हणजे हे झालं आपलं जे टेबलाभोवती गोलाकार बसलेले आहेत ते. त्याच्यावरून काय विचारले? टी आणि पीच्या मध्ये कोण बसलेला आहे? म्हणजेच टी आणि पी या दोघांच्या मध्ये कोण बसलेला आहे? तर यू बसलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात. त्याच्यावरच आधारित काय आहे की खालीलपैकी कोणती जोडी एकमेकांचे लगत बसलेले नाही? आता ह्याच्यावरून काढूयात आपण. टी आणि आर हे लगत बसलेले आहेत का? बघा, टी आणि आर लगत बसलेले नाहीत. आपल्याला काय विचारले? लगत बसलेले नाहीच विचारले. म्हणजे तुमचं ऑप्शन हे येईल. पण ह्याच्यापैकी बघा, हे दोन्ही लगत बसलेले आहेत का? येतात का? पी आणि एस लगत बसलेले आहेत का? अर्थातच लगत, म्हणजे जवळ जवळ बसलेले आहेत. टी आणि यू जवळ बसलेले आहेत का? टी आणि यू, येस, टी आणि यू पण जवळ बसलेले आहेत. म्हणजे लगत कोण नाहीये? तर टी आणि आरच्या मध्ये एक कोणतरी आहे. तो कोण आहे बघा? टी आणि आरच्या मध्ये क्यू बसलेला आहे. म्हणजे ते एकमेकांच्या जवळ जवळ बसलेले नाही. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. एक माणूस त्याच्या घरापासून दक्षिणेस चालण्यास सुरुवात करतो. म्हणजे ही कोणती झाली? पूर्व, ही झाली पश्चिम, ही झाली दक्षिण आणि ही झाली उत्तर. आता काय म्हणताय की एक माणूस काय त्याच्या घरापासून, त्याचं जर घर इथं पकडलं तर त्याच्या घरापासून दक्षिण दिशेस चालण्यास सुरू करतो. 6 किलोमीटर चालल्यानंतर तो आपल्या डावीकडे वळतो. दक्षिण दिशा म्हणजे ही झाली. 6 किलोमीटर चालतो आणि तो काय करतो? पुन्हा तो आपल्या डावीकडे वळतो. डावीकडे म्हणजे कोणती बाजू झाली? ही झाली. डावीकडे वळतो आणि 5 किलोमीटर जातो. त्यानंतर डावीकडे वळून तो पुन्हा 3 किलोमीटर जातो. आता ह्याच्या पुन्हा डावीकडे म्हणजे 3 किलोमीटर तो कुठे गेला? इथं गेला. तो पुन्हा 3 किलोमीटर चालतो. त्यानंतर तो आपल्या डावीकडे वळून 9 किलोमीटर पर्यंत चालतो. आता पुन्हा डावीकडे वळायचं आणि 9 किलोमीटर, म्हणजे हे ऑलरेडी आहेत ते, आणि हे इथून 9, म्हणजे हा इथपर्यंत गेला. हे टोटल झालं 9. तर आता तो घराच्या दिशेपासून किती अंतरावर आहे? तर म्हणजे तुम्हाला कोणतं अंतर काढायचंय? की हे अंतर काढायचंय. ठीक आहे. आता बघा, ह्याच्यावरून हा टोटल उभा किती आहे? 3 आहे. ठीक आहे. हा उभा किती आहे? 6 आहे. म्हणजे ह्यातला हा झाला 3 आणि हा झाला 3. नंतर हा पूर्ण किती आहे? 5 आहे. म्हणजे 9 मधला 5 इथे गेला तर इथं किती राहतो? हा एवढा राहिला 4. म्हणजेच तुमचा त्रिकोण कसा तयार झाला? असा आणि हा असा. म्हणजे हा तुम्हाला दिलाय 3, हा दिलाय 4. मग तुम्हाला काय काढायचं? हे अंतर काढायचंय. पायथागोरसचं प्रमेय काय माहितीये तुम्हाला? ह्या बाजूचा वर्ग अधिक ह्या बाजूचा वर्ग. 4चा वर्ग आहे 16 अधिक 3चा वर्ग 9. म्हणजेच कोणत्या बाजूचा वर्ग येतो? ह्या बाजूचा वर्ग येतो. आणि त्याचं जर वर्गमूळ काढलं तर तुम्हाला काय येतंय? ही पूर्ण बाजू येते. म्हणजेच 5 किलोमीटर हे काय असणार आहे? अंतर असणार
आहे. अगदी इझी प्रकारचा प्रश्न होता. फक्त तुम्हाला काय करायचं होतं की दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायच्या आहेत. पुढचा प्रश्न बघा. खालील रिकाम्या जागेतील संख्या शोधायची तुम्हाला. 1, 5, 11, 19 आणि 41. आता 1 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे किंवा तुम्हाला इथं कसं दिलंय बघूयात आपण. 1 नंतर विषम संख्या सोडली 3, 3 नंतरची लगेच 5 दिली आहे. 5 नंतरची विषम संख्या कोणकोणत्या असतात 7 आणि 9 सोडल्या 2 सोडल्यात. 11 आणि 19 मध्ये किती आहेत बघा. 11 आणि 19 मध्ये 13, 15 आणि 17 आहेत. 3 सोडलेले आहेत म्हणजे पुढे घेताना काय करायचे 4 सोडायच्या. 19 नंतरची आहे 21, नंतर आहे 23, नंतर आहे 25, नंतर आहे 27. ह्या 4 सोडल्या तर पुढची कोणती येते 29. म्हणजे तुमचा ऑप्शन काय असेल ऑप्शन नंबर 1. म्हणजेच पहिल्यांदा एक विषम संख्या सोडली, नंतर 2 सोडल्या, नंतर 3 सोडल्या, नंतर 4 सोडल्या. अशा प्रकारे आपण काय केलेल्या आहेत विषम संख्या गाळलेल्या आहेत. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. जर लीडर हा शब्द 20, 13, 9, 12, 13, 26 असं लिहित असेल बघा. यलचा नंबर याच्यामध्ये कितवा आहे बघा 12वा आहे. यलचा नंबर आहे 12वा. ईचा नंबर कितवा आहे बघा. ईचा नंबर आहे 5वा. नंतर एचा नंबर आहे 1, डीचा नंबर आहे 4, डी नंतर कोणता आहे ई. ईचा नंबर आहे 5 आणि आरचा नंबर कितवा आहे बघा. आरचा नंबर आहे 18. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा ह्याचा संबंध कसा लागतोय. जर 12 मध्ये तुम्ही 8 मिसळले तर किती येतात. ह्या 12 मध्ये जर 8 मिसळले तर किती येतात 20 येतो. नंतर 2 मध्ये जर 8 मिसळले 5 मध्ये जर 8 मिसळले तर किती येतात 5 आणि 8 येतात हे 13. नंतर पुढे 1 मध्ये जर 8 मिसळले तर येतात 9, 4 मध्ये 8 मिसळले येतात 12, नंतर 5 मध्ये 8 मिसळल्यानंतर येतात 13 आणि 18 मध्ये जर 8 मिसळले तर येतात 26. म्हणजे जो आपण अंकमालिकेतले जे नंबर घेतले तर त्याच्यामध्ये जर 8 मिसळत गेले तर तुम्हाला त्याचे नंबर भेटतात. त्याचप्रमाणे जर LIGHT एलचा नंबर किती आहे बघा 12, नंतर आईचा नंबर किती आहे 9, जीचा नंबर किती आहे बघा 7, एच चा नंबर आहे 8 आणि टीचा नंबर किती आहे बघा. टीचा नंबर आहे 20. आता ह्या प्रत्येक नंबर मध्ये जर तुम्ही 8 मिक्स केलं, याच्यामध्ये जर 8 मिसळलं 12 आणि 8 किती होतात 20, याच्यामध्ये 8 मिसळलं येतात 17, याच्यामध्ये 8 मिसळलं येतात 15, ह्याच्यामध्ये 8 मिसळलं येतात 16 आणि ह्याच्यामध्ये 8 मिसळल्यानंतर येतात 28. म्हणजे 20, 17, 15, 20, 17, 15, 16, 28. ऑप्शन सी हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे. अगदी इझी आहे. फक्त काय केलं की तुम्ही जे नंबर्स आहेत ते नंबर लिहून घेतले आणि प्रत्येक नंबर मध्ये 8 मिसळलं की तुम्हाला तुमचं उत्तर भेटेल. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. 1:30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल. आता किती अंशाचा कोन असेल तर आपल्याला सूत्र माहिती आहे थीटा बरोबर 30H वजा 11/2 M. हा प्रश्न खूप साऱ्या जिल्ह्यांमधल्या पोलीस भरतीमध्ये आलेला आहे. तर हे सूत्र तुम्ही फिक्स पाठ करून ठेवा. H म्हणजे काय किती तास दिलेले आहेत याच्यामध्ये. किती तास दिले आहेत 1 वाजता म्हणजे 1 तास वजा 11/2 मिनिट किती आहेत 30 मिनिट. आता हे सॉल्व कसं कराल बघा. 30 गुणिले 1 किती होतात 30 वजा 2 की 2 आणि इथं 2 15, 15 1 15, 15 की 15 आणि 1 अधिक 1 16. म्हणजेच 30 वजा 165 म्हणजे 165 मधून जर 30 वजा केले तर येतात 135. पण ज्यावेळेस इथं मायनसचं साईन येईल त्यावेळेस त्याला प्लस करायचं आणि तेच तुमचं आन्सर असणार आहे. म्हणजेच 135 हे तुमचं काय येईल उत्तर येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. X11 नंतर V13 S17 आणि O23 असा संबंध दिलेला आहे. तर याचा संबंध कसा लागतो बघूयात आपण. एक्सच्या नंतर काय दिलंय V दिलंय म्हणजेच काय जर X आणि V चा संबंध लावला तर तो कसा लागतो बघा. X नंतर एक अक्षर सोडला आणि V दिलंय. V नंतर काय दिलंय S दिलंय म्हणजे V नंतर 2 सोडले आणि S दिलंय. नंतर O बघा 3 सोडले म्हणजे ह्याच्यामध्ये 1 गाळं, ह्याच्यामध्ये 2 गाळं आणि ह्याच्यामध्ये 3 गाळं म्हणजे पुढे काय काय लावेल तुम्हाला 4 गाळावे लागतील. 1 2 3 आणि 4 म्हणजेच तुमचं नंतरचं अक्षर काय येईल जे येईल. आता नंबरचा संबंध कसा लागतोय बघा. 11 नंतरचा विषम नंबर 13 आहे. 13 नंतरचा 1 सोडला, 15 सोडला 17 झाला, 17 नंतरचे 2 सोडले आणि 23 आला. मग इथे 3 सोडावे लागतील. 25 27 आणि 29 सोडला तर काय येईल 31 येईल. म्हणजेच
जे आणि 31 हे तुमचं काय असेल उत्तर असणार आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये पहिल्यांदा एबीसीडी लिहून घ्या आणि त्याचा संबंध लावा. पुढचा प्रश्न बघा. याच्यामध्ये काय दिलेलं आहे की खालील मांडणीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि त्यावर आधारित प्रश्नांची योग्य ती उत्तरे द्या. अशी जी मांडणी दिलेली आहे त्याच्यामध्ये 3 आणि 1 च्या दरम्यान अगदी मध्यभागी पुढीलपैकी काय आहे. 3 आहे इथं आणि 1 आहे इथं. ठीक आहे. म्हणजे 3 आणि 1 च्या दरम्यान म्हणजे किती अक्षर आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. 11 अक्षर आहेत. ठीक आहे. 11 मधला मध्यभागी कोणता येईल. इकडं 5 सोडा आणि इकडं 5 सोडा. जो 6वा आहे तो काय आहे मध्यभागी आहे. म्हणजेच 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे बी हा काय असणार आहे अगदी मध्यभागी असलेलं अक्षर आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. अ ने द्राक्ष आणि अननस खाल्ले. आता बघा इथं आपण असं लिहूयात. अ ब क आणि ड दिलेले आहेत. अ ब क आणि ड दिलेले आहेत आणि हे काय आहेत फळं कोणती आहेत. द्राक्षे, अननस, नंतर संत्री, सफरचंद. ठीक आहे. एवढे आहेत. नंतर कोणते असतील तर आपण त्याच्यामध्ये ऍड करूयात. आता बघा याच्यामध्ये अ ने द्राक्ष आणि अननस खाल्ले. अ ने काय खाल्लं द्राक्ष आणि अननस खाल्ली. ब ने द्राक्ष आणि संत्री खाल्ली. ब ने काय केलं द्राक्ष एक खाल्ली आणि संत्री एक खाल्ली. क ने संत्री अननस सफरचंद खाल्ले. क ने काय केलं संत्री खाल्ले, अननस खाल्ले आणि सफरचंद खाल्ले. ड ने द्राक्षे ड न काय केलं द्राक्षे खाल्ले, सफरचंद खाल्ले आणि अननस पण खाल्ले. फलाहारानंतर ब आणि क आजारी पडले. आजारी कोण पडलं ब आणि क आजारी पडले. वरील वस्तुस्थिती संदर्भात असे म्हणता येईल की आजाराचे कारण कोणते फळ होतं. ब आणि क आजारी पडलेत म्हणजे बघा ब आणि क जर आजारी पडले असतील तर ब नी काय काय खाल्लं द्राक्ष आणि संत्री खाल्लेत आणि ह्यानी काय खाल्लं अननस आणि संत्री म्हणजे दोघांनी मिळून कॉमन फळ कुठलं खाल्लेलं आहे संत्री हे फळ असं आहे की जे बाकीच्या दोघांनी खाल्लं नाही पण ह्यानी खाल्लंय म्हणजेच संत्री हे काय असणार आहे आजाराचे कारण असणार आहे. कसं काढलं अजून एकदा बघा. ब आणि क फक्त आजारी पडलेले आहेत. ब आणि क नी असं कोणतं फळ खाल्लंय की जे अ आणि ड ने खाल्लं नाहीये. तर संत्री हे असं फळ आहे की जे आजाराचं कारण बनलेलं आहे असं तुम्ही इथं म्हणू शकता. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. प्रीतीचा मुलगा प्रवीण आहे. प्रीती जर आपण इथं काढली प्रीतीचा मुलगा म्हणजे खाली येणार प्रवीण हा कोण आहे मुलगा. नंतर राम हा प्रीतीचा भाऊ आहे. राम कोण आहे प्रीतीचा भाऊ आहे म्हणजे हे जर बहीण भाऊ असतील तर आपण असं इक्वल साईनने दाखवू. कोण आहे प्रीतीचा भाऊ आहे राम. नीताला एक मुलगी आहे. नीता इथं काय दिली आहे का नाही. जर आपण समजा इथं पकडली इथं आहे नीताला मुलगी. तिचे नाव रीमा आहे म्हणजे जर डायरेक्ट आपण इथं रीमा लिहूयात. नीताला एक मुलगी आहे आणि तिचं नाव काय आहे रीमा. नीता ही रामाची बहीण आहे. रामची बहीण कोण आहे नीता म्हणजे आपण हे काय हे जे बरोबर साईन आहे ते बहीण भावाचं दाखवलेलं आहे. ठीक आहे. तर प्रवीणच्या रीमाशी नाते काय प्रवीण आणि रीमा. आता बघा प्रीती ही प्रीतीचा भाऊ राम आहे आणि राम हाच नीताचा पण भाऊ आहे म्हणजेच काय हे तिघ काय झाले बहीण भाऊ झाले म्हणजे प्रीती आणि नीता पण बहीण भाऊ झाले. आणि रीमा आणि प्रवीणचं नातं म्हणजेच काय झालं हे काय झाले मावशीचे मुलगा झाला म्हणजेच रीमाचा आणि प्रवीणचा संबंध काय की मावशीचा मुलगा म्हणजेच काय आहे तो मावस भाऊ असा काय झाला त्याचा संबंध लागलेला आहे. काय केलं अजून एकदा बघा. प्रीतीचा मुलगा कोण आहे प्रवीण आहे. राम हा प्रीतीचा भाऊ आहे आणि नीताला एक मुलगी आहे तिचं नाव आहे रीमा. ठीक आहे. पण राम हा नीताचा भाऊ आहे म्हणजे जर राम हा प्रीतीचा भाऊ असेल राम हा नीताचा भाऊ असेल तर प्रीती आणि नीता ह्या काय झाल्या बहिणी झाल्या आणि बहिणीचा मुलगा म्हणजेच ही कोण झाली रीमाची मावशी झाली प्रीती आणि मावशीचा मुलगा म्हणजेच तो कोण झाला मावस भाऊ झाला असं इथं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात आपण. सूचना काय दिली आहे. वर्तुळ ए वकिलांचे प्रतिनिधित्व दाखवतो. वर्तुळ म्हणजे काय दाखवते वकील दाखवते. बी नोकरी करणारे लोक दर्शवते. आयत काय दाखवतो आयत हा महिला दाखवतो आणि हा त्रिकोण आहे तो काय दाखवतो नोकरी करणारे लोक.
ठीक आहे, नोकरी करणारे लोक. तर प्रश्न काय, नोकरी न करणाऱ्या महिला वकील किती? नोकरी न करणाऱ्या म्हणजे त्रिकोणात नाही पाहिजे, पण महिला असायला पाहिजेत. महिला असायला पाहिजेत म्हणजे काय, त्या आयतामध्ये असायला पाहिजेत आणि वकील म्हणजे वर्तुळात असायला पाहिजे. म्हणजे असं किती आहेत, तर 6 महिला अशा आहेत की ज्या नोकरी करत नाहीयेत पण त्या वकील आहेत, असं इथं तुम्ही म्हणू. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न काय आहे की नोकरी करणाऱ्या वकील महिला किती? ज्या नोकरी करतात, ज्या वकील पण आहेत आणि महिला पण आहेत, म्हणजे तिन्ही याच्यामध्ये कॉमन असायला पाहिजेत. म्हणजे ती वर्तुळात पण असायला पाहिजे, त्रिकोणात पण असायला पाहिजे आणि आयतात पण असायला पाहिजे. म्हणजेच काय, 10 महिला अशा आहेत की ज्या नोकरी पण करतात, वकील पण आहेत आणि महिला पण आहेत. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ इथंच संपतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून याचा पुढचा पार्ट, याच्यामध्ये आपण काहीच प्रॉब्लेम बघितलेले आहेत, त्याच्यानंतरचे प्रॉब्लेम्स पाहायचे असतील तर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्हाला तो लगेच व्हिडिओ पाहता येईल. थँक्यू.